पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली। पक्षाच्या घटनेनुसार त्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ गटाची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड केली होती, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला। याआधी निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटानं त्याला न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। शिवसेना फुटल्यानंतर त्यावेळी शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र होते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। या गोष्टीनंतर ते आमदार आता पुन्हा नव्यानं निवडून आले असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसा युक्तिवाद केला जातोय। त्यामुळं जर न्यायालयानं तो जर योग्य ठरवला तर त्यानंतरचे शिंदेचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाचे निर्णय हे आपोआप चुकीचे ठरतील, असा युक्तिवाद त्यामागे आहे। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला, कारण पक्ष फुटल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी विधिमंडळ पक्षालाच मुख्य पक्ष म्हणून मान्यता दिली होती। त्यामुळे सिब्बल यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला।